आम्हाला गाळे बांधून मिळालेच पाहिजे, आम्हाला गाळे बांधून मिळालेच पाहिजे, आम्हाला गाळे बांधून मिळालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, गाळे बांधून मिळालेच 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 पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे। सांगली जिल्हा खोकी धारक संघटना यांचे आजपासून आमरण उपोषण। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कोल्हापूर रोडवरील काढलेल्या अधिकृत खोक्यांचे पुनर्वसन करून मिळण्यासाठी आमरण उपोषणास बसत असलेबाबत थेट आयुक्तांच्या दालनात कोल्हापूर रोड येथील अधिकृत खोकी धारकांच्या चर्चे दरम्यान उपस्थितीत नगरसेवक स्वाती शिंदे मॅडम व शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे व अध्यक्ष गणेश कोरते व प्रवीण कांबळे व इतर खोकीधारक बैठकीदरम्यान खोक्यांचे पुनर्वसन पक्क्या गाळ्यामध्ये करण्याचे आश्वासन दिले होते। त्याप्रमाणे स्वतःहून खोकीधारकांनी प्रशासनाला सहकार्य करून सर्व खोकी काढून घेतली आहेत। खोकीधारकांची खोकी काढल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात व्यवसाय बंद पडलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। खोकीधारक हा गोरगरीब असून सर्व कुटुंब त्या व्यवसायावर अवलंबून होते। व्यवसाय बंद पडल्यामुळे खोकीधारकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे। तरी आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की आप लवकरात लवकर गाळे बांधून देऊन खोकीधारकांवरील संकट दूर करावे ही नम्र विनंती। तसेच कोल्हापूर रोड येथील RCC गटारीवर गाळे बांधून द्यावेत। महासभा ठराव क्र. 167 विषय क्र. 12 दिनांक 20 जानेवारी 2007 अन्वये गाळे बांधण्यात येईल असा ठराव केला होता। त्यानुसार काही खोकीधारकांनी दिनांक 22 जानेवारी 2008 रोजी प्रत्येकी रु. 37,500 भरलेले आहेत। तरी लवकरात लवकर गाळे बांधून द्यावे या मागणीकरिता आम्ही सर्व कोल्हापूर रोड येथील अधिकृत खोकीधारक दि. 14 ऑक्टोबर 2027 रोजी सकाळी 10:00 वाजता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालय येथे कुटुंबासह आमरण उपोषणास बसणार आहे याची कृपया नोंद घ्यावी। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। आज कोल्हापूर येथील जे अधिकृत खोकीधारक आहेत ते खोकीधारक इथं उपोषणाला बसलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की कोल्हापूर येथील चौपदरीकरण रस्त्याचं काम चालू आहे आणि हे काम चालू असताना आमची खोकी त्या रस्त्यावर होती, अधिकृत खोकी होती, लायसनदार खोकी होती। तर महापालिका प्रशासनानं आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की बाबा तुमची खोकी जी आहेत ते काढून घेऊन एका साईडला ठेवावेत, तुमचं आम्ही पक्क्या गाळ्यामध्ये पुनर्वसन करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं आश्वासन त्यांनी दिले। त्या आश्वासनाच्या अनुषंगाने आम्ही सर्व खोकीधारकांनी आमची स्वतःहून खोकी काढून नेली। कोणत्याही प्रशासनाला आम्ही विरोध केला नाही। आता आमचं प्रशासनाला एवढंच मागणं आहे की आम्ही तुमच्या शब्दाला मान दिला आहे, तुम्ही बी आमच्या शब्दाला मान द्यावा, आमचं तात्काळ आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करावं पक्क्या गाळ्यामध्ये, अशी आमच्या सर्व खोकीधारकांची मागणी आहे। आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, गाळे बांधून झालेच पाहिजे, गाळे बांधून झालेच पाहिजे, गाळे बांधून झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे, गाळे बांधून झालेच पाहिजे, गाळे बांधून झालेच पाहिजे, गाळे बांधून झालेच पाहिजे, गाळे बांधून झालेच पाहिजे।